नमस्कार मित्रांनो. आम्ही 3 मित्र, मी, प्रकाश, अनिल नेहमीप्रमाणे संध्याकाळी मस्त फिरायला गावाच्या बाहेर गेलो. 5:30ला ऑफिस सुटायचं. घरी आलो 15 मिनिटात की लगेच आम्ही फिरायला निघून जायचं गावाच्या बाहेर. आम्ही मस्त संध्याकाळी नेहमीप्रमाणे फिरायला निघालो. संध्याकाळची फिरस्ती फिरत फिरत आम्ही गावापासून बरेच दूर आलो होतो. आज पौर्णिमा होती, हिवाळा होता, नोव्हेंबर महिना, थंडी खूप. आमच्या कॉलनीपासून आम्ही बरेच दूर आलो. आज शनिवार, उद्या रविवारची सुट्टी असल्यामुळे आम्ही विचार केला की थोडे उशिराच घरी जाऊ. आणि पौर्णिमा आहे, उद्या सुट्टीच आहे, काय चिंता करायची. बस आता 6:15 होऊन गेले त्या. आणि हिवाळ्यात लवकर अंधार पडतो. 6 वाजताच खूप अंदाज पडायला सुरुवात झाली ती. आम्ही बरंच अंतर पुढे आलो. पुढे आल्यानंतर रस्त्याच्या बाजूला बरीच मोठी टेकडी होती. आम्ही टेकडीवरती चढलो. वरती गप्पा मारत बसलो. संध्याकाळी फिरणारे बरेच लोक टेकडीवरती आले होते. टेकडी कशी होती, संपूर्ण मुरमाड व दगड. टेकडीवर एकही झाड नाही. एक लहानसे नवनाथांचे मंदिर होते, अगदी लहानसं, म्हणजे जमिनीपासून फक्त 1 फूट उंच ओटा आणि मंदिराची उंची 4 फूटसुद्धा नाही. बस खाली वाकून देवाचे दर्शन वगैरे घेतलं आणि मस्तपैकी आम्ही त्या मोकळ्या मैदानात गप्पा मारत बसलो. वरती चढून येताना खूप थकलो होतो. अंधार वाढला. हळूहळू सर्व लोक निघून गेले. फक्त आम्ही 3 मित्र बसलेलो होतो. प्रकाश म्हणाला, काही चिंता नाही, बघा चंद्रोदय होत आहे. आपण जास्त वेळ बसून टिपूर चंद्रप्रकाश पडल्यावर मग टेकडी उतरू. झाले. गप्पा मारता मारता केव्हा 8 वाजले समजलेच नाही. छानपैकी चंद्रप्रकाश होता. मनमोहक दृश्य होते. एकदम शांतता. थंडी वाजायला लागली. आता हिवाळ्याचे दिवस आणि आम्ही नेमकेच स्वेटर वगैरे काहीच घेतलं नव्हतं, कारण फिरायला येताना फक्त सूट पॅन्ट शर्ट बस. त्याच्यामुळे थंडी एकदम जाणवायला लागली. बस आता 8 वाजले, चला निघूया. आता व्यवस्थित रस्ता दिसेना आपल्याला. सर्वीकडे पाहिलं, मनमोहक दृश्य होते. टेकडीवरून सर्वकडच्याही बाजूला आम्ही पाहत होतो. पाहत आम्ही सहज मागच्या भागाला गेलो टेकडीचा. मनमोहक दृश्य होते, एकदम शांतता. बस आम्ही 3 मित्र तर टेकडीवर आता कोणीच नव्हतं. आम्ही 3 उभे राहून मग इकडे तिकडे फिरू लागलो. वरती जास्त जागा नव्हती, सर्व बाजूने उतार होता. मुरुम फक्त पाऊलवाटेने जावे लागत होते. तरी पण पाय घसरण्याची भीती वाटत होती. चंद्रप्रकाश असला तरी का सांगता, तो इतकं व्यवस्थित दिसत नाही, पाय वगैरे सटकेल बुवा आपला. पण मी 3घांनी म्हटलं, नाही आपण एकमेकांच्या हात धरून बरोबर उतरून जाऊ. मस्तपैकी वरती फिरत होतो. टेकडीच्या पाठीमागे उतार होता आणि त्या उताराच्या बरोबर अर्ध्या भागात 2 आकृत्या दिसल्या. कोणतरी 2 बसलेले होते. एकमेकांना चिटकून व खांद्यावर हात टाकून बसली होती. प्रकाश म्हणाला, लफडे दिसते. अनिल म्हणाला, आपल्याला काय करायचे रे, जाऊ दे. तरी प्रकाश म्हणाला, अरे एवढ्या रात्री ते बसले आहेत, आपण जाऊन पाहू. आपल्या कॉलनीमधील तर कोणी नसेल, जवळ जाऊन पाहू कोण आहे. मी म्हणालो, अरे एखादे नवरा बायको असेल, आपण कशाला डिस्टर्ब करायचे त्यांना. अनिल म्हणाला, अरे पण तिथे जायचा रस्ता नाही, उतार व मध्ये सर्व दगड आहेत, पाय घसरला तर फ्रॅक्चर होऊ. तरी पण प्रकाश म्हणाला, अरे चंद्रप्रकाश आहे व आपण 3 तरुण 30-35 वर्षे आपले वय आहे, काय घाबरता, कशाला घाबरतात, आपण पळणारच नाही, चला. नवरा बायको असेल तर काही हरकत नाही, आणि जर लफडे असेल ना तर पकडू व त्यांच्या आईवडिलांपर्यंत त्यांना घेऊन जाऊ. हे बरोबर नाही. अरे बिचारी मुलींना का समजतो, तिला फसवणूक होण्यापासून वाचवू आपण. अनिल म्हणाला, हे बघ आपण काही ठेका घेतलेला नाही, जाऊ द्या. प्रकाशने ऐकलं नाही आणि तो हळूहळू त्यांच्या दिशेने जाऊ लागला. बापरे, टेकडीवर उतार होता. समोरून पाय ठेवत तो खाली उतरू लागला. मग आमच्या बी नाहीला झाला. मग आम्ही पण त्याच्या मागे जाऊ लागलो. पाय सरकत होते. उतरताना आम्ही हाताचा सुद्धा आधार घेत होतो. टेकडीला बरोबर हाताने धरून हळूहळू उतरत होतो. सर्व लक्ष जमिनीवर होते की आपण सटकायला नको. आणि चंद्रप्रकाश तेवढं काही नीट दिसतच नव्हतं. बरेच अंतर आम्ही उतरलो. त्यांच्यावर आमचं लक्षच नाही. अनिल एकदम म्हणाला, अरे ते पळाले, गायबच झाले ते. बापरे. आम्ही 2 थांबलो. मग 3 जण इकडे तिकडे पाहू लागलो. सर्वीकडे पाहिलं, अरे अर्धी टेकडीवर आपण आलो आहोत. थोडंसं अंतर तर राहिलं होतं, इथंच तर बसलं तिथं समोर. ते उतरून जरी गेले तरी सर्वीकडे मोकळीक आहे, झाडी पण नाही. ते दिसायला पाहिजे, पण गायब कसं काय झाले. आम्ही असं विचार करतो, इकडे तिकडे बघतोय. अरे बघ कुठं आहे. तर प्रकाश म्हणा, अरे बघ रे, शोध. ते कुठेतरी अशी झोपून गेले असेल, लपले असतील. कसं शक्य. टेकडीचा उतार सर्वीकडे पाहिलं पण ते 2 आकृत्या कुठं दिसल्याच नाही. आणि अचानक 2 काळ्या आकृत्या एकदम आमच्या बाजूने वेगाने निघून गेल्या. बापरे.
जवळून गेलात आणि त्यावेळेला एकदम थंडगार वाऱ्याची झुळूक लागली व त्या आकृत्या भरभर 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 टेकडीच्या उंचावरती गेले आणि एक वेगाने गेले. कोण होते? आम्ही तिघे घाबरलो. बापरे, अंगाला काटे आले व घाम आला. अनिल म्हणाला काहीतरी गडबड आहे, भुताटके वाटते. मी पण मला खरंच बघ किती वेगाने वरती गेले ते. त्यांचा आपण चेहरा बी बघू शकलो नाही. कुठं होते ते आपल्याला दिसले नाही. प्रकाश म्हणला अरे आपण उभे राहून बघतोय आणि त्या आपल्या अगदी जवळ असतील, खाली बसलेले असतील आणि फटकन उठून पळून गेले ते. चला चला आपण त्यांना परत पकडू. पण अनिल म्हणाला बघ किती वेगाने वरती गेले ते. आपण घाबरत घाबरत उतरतोय आणि घसरायला घाबरतोय आणि ते इतक्या वेगात कसं काय गेले मुलगी सोबत. नाही मला असं वाटतो भुताटकी निघा लवकर निघा, चला उतरा खाली, वरती जाऊ नका. प्रकाश म्हणाला अरे काय तुम्ही, वरती चढणं सोपे असते, पाय घसरत नाही, चला त्यांच्याकडे जाऊ आपण. असे म्हणून वरती जाऊ लागला. खरंच जमिनीवर हात टेकवत आम्ही फटाफट वरती चढा लागला आणि वरती चढणं खरंच आम्हाला उतरण्यापेक्षा सोपं वाटलं. पाय सटकत होते पण चढताना मात्र अशी भीती वाटत नव्हती की आपण खाली गडबडत जाऊ. वरती आलो तर वरती ते नव्हतेच. मी म्हणालो आपणाच बघून पळाले, चला जाऊ परत जाऊ. हे बघा आता आपण ज्या रस्त्याने आलो ना त्या पाऊल वाटेनेच जाऊ, इकडून जाणं शक्य नाही. पाय बीस घसरला, आपण फ्रॅक्चर होऊन जाऊ, आपण तिघं फ्रॅक्चर होऊन जाऊ असं मी म्हटलं आणि चालायला सुरुवात केली. तेवढ्यात आमच्या समोर 100 फुटाचे 2 बापरे, एक तरुण व तरुणी चंद्रप्रकाशात त्यांचा चेहरा आम्हाला दिसत नव्हता. त्यांच्या पाठीमागे चंद्र होता त्याच्यामुळे त्यांच्या चेहरा दिसत नव्हता. पण तरुण मुलगा आणि मुलगी होती. ते जोरजोराने हसू लागले. बापरे, चंद्रप्रकाशाचा चेहरा दिसत नव्हता. प्रकाश म्हणला अरे कोण तुम्ही, इथे काय चाळे करतात? ते दोघं जोरात हसले आणि एकदम गायब झाले. बापरे, आम्ही एकदम घाबरलो, एकमेकांना पटकन हादरला. अरे बापरे काय झालं, भुताटकी नक्की भुताटकी. अनिल म्हणाला नाही भुताटकी. अरे पळा लवकर. तिघांनी एकमेकांच्या हात घट्ट धरून ठेवले. बस एकमेकांच्या हात धरून पळत सुटलो पाऊलवाटेने. पण पाऊलवाट असली तरी पण पाय सरकत होते. अचानक ते समोर दोघं दिसले, पुन्हा जोरात असू लागले. आम्ही जागच्या जागी स्थिर उभे राहिलो आणि घाबरलो. बापरे, अनिल म्हणालो बापरे भुताटकी नक्की. अरे बापरे पळा. आपण कुठून पडणार, पाऊलवाटेच्या समोर ते उभे आहेत 100-200 फुटावरती. प्रकाश म्हणाला नाही भुताटकी नाही. अरे बाबा ते आपल्यापेक्षा तरुण आहेत आणि ते स्पीडली पुढे गेले आणि ते उभे आहेत. थांब मी त्यांना आता पकडतोच. प्रकाश जोरात जायला लागला. त्याने आमचा हात सोडून दिला आणि प्रकाश एकदम जोरात पुढे झाला. प्रकाश पुढे गेला आणि मी आणि अनिल एकमेकांच्या हात धरला आणि आम्ही पटकन त्याच्या मागे जायला लागलो. तेवढ्यात अनिलच्या पास सटकला व माझ्यावर तो धपकन पडला. आम्ही एकमेकांच्या हात धरले होते आणि दोघं गडबडत पुढे आला आणि आमच्या धक्क्याने प्रकाश पुढे पडत होता तर त्याच्यासुद्धा पास सटकला. तो सुद्धा पडला आणि गडबडत पुढे गेला. बस कशी तरी आम्ही उठलो. खूप लागले होते, उठलो. बापरे, आम्ही म्हणा अरे प्रकाश अरे सोड त्याच्या नाद, सीधा आता घरी पडा, ही भुताटकी आहे. प्रकाश म्हणा नाही भुताटकी नाही, बघा ते दूर उभे आहेत बघा. अहो ते तरुण मुलगा आणि मुलगी ते आपली मजा घेत आहेत. नाही आपण त्यांना आता पकडेल, मी त्यांना सोडणार नाही. प्रकाश त्यांच्या दिशेने पळाला, आम्ही पण त्याच्या मागे पळालो. पण अचानक ते गायब झाले. प्रकाश म्हणा अरे गेले कुठे? हे बघा चंद्रप्रकाश आहे पण एवढा स्पष्ट नाही, त्याच्यामुळे ते कुठेतरी इथं खड्ड्यात ते लपून बसले असतील. पण टिकली होती खड्ड्यात, कुठे लपणार होते खड्ड्यावर होतं, कोण बघणार? मी आणि अनिल प्रकाशपर्यंत आला. अरे बघ त्यांच्या नाद सोड, सीधा आपण घरी चाल, कोणी सुद्धा आपल्याला काय करायचं आहे. अनिल पण म्हणा अरे बाबा आपल्याला काय करायचं, आपण सरळ चालतो. बस आम्ही चालायला लागलो. अनिलने प्रकाशच्या हादरला, आम्ही तिघं एकमेकांच्या हादरून मस्त चालायला लागलो. आता टिकडी उतरत थोडंसं खाली आलो आणि त्या खदानीपासून काही अंतरावरून आमचा गाड रस्ता जात होता. खदानाजवळ ते दोघे उभे होते, तिथूनच रस्ता होता, गाड रस्ता. घाबरलो, पळत जाऊ लागलो. मैदान होते पण काटेरी झुडपे व दगड, त्यामुळे गाड रस्त्याने जाणे भाग होते. मैदानात शक्य नव्हतं, मैदानात सर्व काटेरी झुडपं वगैरे होते, पण गाड रस्त्याने जायचे आणि तो गाड रस्ता नेमका ते उभे होते तिथून जात होता. थोडंसं अंतरावर ते दूर उभे होते. पडता आम्ही त्यांच्या अगदी जवळ आलो. ते तिथून जोरजोराने हसत होते. शांत वातावरण, सुमसाम सर्व. मुलीच्या सुद्धा अगदी मंजूळ आवाजात ती मस्त हसत होती आणि त्या मुलाचा सुद्धा आवाज येत होता. प्रकाश म्हणाला नाही हे वात्रट कपल दिसतो, यांना मी पकडीला जाता काही हो. अनिल म्हणा अरे बाबा जाड सोड रे बाबा त्यांचं नाव, मला असं वाटतं भुताटकीची, पळ आपण सीधं घरी पळ. पण प्रकाशने ऐकलं नाही आणि तो पडता त्यांच्या दिशेने पळायला लागला. अरे बाबा ते भूत नाही, मी त्यांना पकडतोस. त्याने पुढे जाऊन त्या मुलाला पकडले व एकदम त्या क्षणी धपकन पडला. आम्ही दोघे थांबलो. तेवढ्यात प्रकाशच्या हात त्या मुलाने पकडला व दुसरा हात त्या मुलीने पकडला व आम्ही पुढे झालो. तेवढ्यात त्यांनी प्रकाशला फरफटत नेऊ लागले. तो ओरडू लागला,
त्यांचा स्पीड एवढा होता की क्षणात ते खदानाजवळ गेले. आम्ही पडतोय, आम्ही थकलेलोच होतो अगोदर. आम्ही दोघं पडत पडत त्यांच्याजवळ जाऊन त्यांना पकडून तेवढ्यात त्या दोघांनी प्रकाशला धरून डायरेक्ट पाण्यात उड्या मारल्या. प्रकाश ओरडला, बापरे मेलो मेलो, वाचवा 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 वाचवा. बस खाली पाण्यात धपकन ते तिघं पडल्यामुळे पाणी एकदम उसरलं. भाई पाण्याचा आवाज, हातपाय मारतोय प्रकाश आणि त्याचा आवाज मोठमोठ्या आरडाओरड करायला लागला. बापरे, आम्ही पळत पळत आलो, खदानाजवळ उभं राहिलो. आम्ही जिथं उभं होतो तिथून 10 फूट खाली पाणी होतं आणि पाण्याची खोलीसुद्धा 10-12 फूट सहज असेल. बापरे, इकडून उतरणं शक्यच नाही, कारण पाणी 10 फुटावर होते व पाणी पण 8-10 फूट नक्कीच असेल. आम्ही दुसऱ्या बाजूने पळालो, खदानीच्या बाजूने पळत 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 पुढच्या बाजूला गेलो. तिकडून उतार होता, ट्रॅक्टर जाण्यासाठी उतार होता. पळालो, त्या उतारावरून पळत 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 ते पाण्यापर्यंत आलो. तोपर्यंत प्रकाशला ते दोघं डुबवण्याचा प्रयत्न करत होते. प्रकाश मोठमोठ्या ओरडत होता, वाचवा वाचवा वाचा. पाण्यात आवाज व किंकाळीने प्रकाश धडपडत होता आणि चंद्रप्रकाशामध्ये एकदम भयान दृश्य होते. आम्ही दोघं घाबरलो आणि पटकन पाण्यात उतरलो, कारण तिथं उतार होता. उतरत उतरत आम्ही कमरी इतक्या पाण्यात गेलो आणि प्रकाश पण आमच्याकडे येण्याचा प्रयत्न करत होता. आम्ही पाण्यात उतरून एकदम प्रकाशचा हात पकडला. एक हात मी आणि एक हात अनिलने पकडला आणि त्याला उडू लागलो आणि त्या दोघांनी त्याला पाय पकडून पाण्यात खेचू लागले आणि ते पाण्यात दोघं डुबून गेले आणि प्रकाशला जोरजोरात खेचतात. फक्त प्रकाशच्या चेहऱ्यावरती होता ना, दोघं हात आमच्या हातात. बापरे, आम्ही जोर लावून खेचतोय आणि पाणी कमरेपेक्षा जास्त पाणी, तो जोर वाढला आणि त्यांचा जोर जास्त होता. आम्हाला अनिल म्हणाला, अरे बापरे, आपण बी पाण्यात उडू जाऊ का काय? अरे जोर ओढ जोरात ओढ, घाबरू नको. आम्ही जोरात ओढत होतो. तेवढ्यात अनिल म्हणाला, हे बघ, त्याच्या हात सोडू नको, मोठ्याने म्हण, जय श्रीराम जय श्रीराम, जय बजरंग जय बजरंग. बस, आणि तो मोठमोठ्याने म्हणू लागला. बस ते ऐकून मी सुद्धा मोठमोठ्याने म्हणायला लागलो आणि प्रकाशला इतकं मोठमोठ्या ओरड, वाचवा वाचवा एवढंच तो ओरडत होता. आणि चमत्कार झाला, त्या दोघांनी प्रकाशचे पाय एकदम सोडून दिले आणि त्या क्षणी प्रकाश आमच्या अंगावरती जोरात आला. आम्ही पण पाण्यात धपकन पडलो. कसे तरी उठलो, पण प्रकाशला मी घट्ट पकडून ठेवलं, सोडलं नाही, उभे राहिलो. जय श्रीराम जय श्रीराम, जय हनुमान जय हनुमान. मी आणि अनिल आम्ही एकसारखा तो जप करू लागलो आणि त्याला प्रकाशला धरून कसं तरी बाहेर पडलो. धडपड करत बाहेर आलो, खदानीच्या बाहेर. तसंच धडपडत पडत सुटलो. आमच्या चपला त्या पाण्यातच गेल्यात. पायात चप्पलने खाली मुरून काही काटे पण टुसले. तसेच प्रकाशला धरून आम्ही पडतोय. प्रकाशच्या पायात चप्पल शक्य नव्हते, कारण ते पाण्यात कुठं बुडली काय माहीत. आमच्या दोघांच्याही चपला तिथं गेल्यात. अनिल म्हणाल, बघ हे बघ, पड रे बाबा, पडतं खाली, किती मुरून टुसतोय आणि चपला आपल्या पाण्यात पडून गेला. मी म्हणालो, माझी बी चप्पल गेली. प्रकाश थरथर कापत होता, त्याच्या तोंडातून आवाज निघत नव्हता. आम्ही जय श्रीराम जय श्रीराम, जय हनुमान जय हनुमान म्हणून प्रकाशला दोघं हात धरून कसे तरी पडत होतो. प्रकाश कुठून पडलं जात नव्हतं. आता आम्ही बी एवढं थकलो होतो ना, आमच्याकडून सुद्धा पडलं जात नव्हतं. बस पडत आम्ही त्या बरोबर गाड रस्त्यावर आलो. थोडंसं पुढे आलं, डांबरी रस्ता लागला. आम्ही थांबलो. मागे उडून आम्ही पाहिलंच नाही. थरथर कापत होतो. ओले चिंब झालेलो, थंडी न्यारी वाढलेली. हिवाळ्याचे दिवस. पुढे आलो. आता टेकडीच्या खाली उतरल्यावर डांबरी रस्ता जिथून सुरू होतो तिथं रस्त्याच्या दोन्ही बाजूला शेती होत्या आणि पुढे एक मस्तपैकी मळा होता. लाईट वगैरे लावले होते. बाहेर बैलगाडी होती. बैलगाडीवर 3-4 लोक मस्त आरामशीर बसून गप्पा मारत होते. आम्हाला बघतोच ते एकदम आश्चर्याने आमच्याकडे पावला. आम्ही जवळ जातो ना, हो साहेब कमाल आहे, हो एवढ्या रात्री तुम्ही फिरायला गेले? मग आम्ही काय बोलणार, आता आम्ही थरथर कापत होतो. आम्ही जय श्रीराम जय हनुमान असं म्हणत होतो. पुढे आलो. मग ते एकदम उठून उभे राहिले. त्यांना काय करताय? आता आमचे जय श्रीराम जय हनुमान आमच्या दोघांचा जय घोष चालूच होता आणि प्रकाश थरथर कापत होता. ओले चिंब. आमचे ओले कपडे बघून ते म्हणाले, साहेब काहू खदानीत पोहायला गेले होते का काय? आणि काय झालं? हा प्रकाश काय एवढा घाबरलेला दिसतो? आणि तुम्ही पण काय भूत वगैरे पाहिलं का तुम्ही त्या खदानीत? आम्ही कसं तरी थरथर कापत आला. आम्ही बैलगाडीवरती आम्ही बसलो. तिघे बसले. हो साहेब काय झालं? मग एकाने लगेच बाजूला जाऊन झोपडीतून पाण्याचे ग्लास आणले, तांब्या भरून आणला, आम्हाला पाणी प्यायला दिलं. मग आम्ही पाणी पिलो. 5 मिनटं आम्हाला काहीच बोलता येत नव्हतं. तर ते म्हणाले, बघा एवढ्या रात्रीच्या वेळेला पौर्णिमा असली तरी असं खदानीत पोहण्यासाठी जाऊ नये, दिवसा जायचं. तुम्ही रात्रीच्या वेळेला कशाला गेला? आणि माहिती का आज काय होती? आज पौर्णिमा होती. तुम्ही गेले कशाला? नक्कीच तुम्ही तिथं भूत पाहिलं असेल. बापरे, यांना कसं समजलं? आम्ही आश्चर्याने त्यांच्याकडे पाहिलं. आम्ही मग काय घडलं ते सर्व हकीकत त्यांना सांगितली. 3-4 लोक होते, ते बसलेले होते. ते म्हणाले, साहेब आपण इकडे नव्या प्लॉट पडल्यावर आलेत. 5 वर्ष झालीच ना आपल्याला? आम्ही म्हणाल, हो 5 वर्ष झाले आम्हाला प्लॉट घर बांधून आणि आम्ही नवीनच आलेलो आहे. ते म्हणायचे, बघा
आम्ही इथंच राहतो, आमची शेती इथे वडलोपार्जित, आम्ही इथंच असतो. ती जी खदान आहे ना समोरची, 15 वर्षापूर्वी गावातील एक तरुण जोडपं तिथं आलं प्रेमी, आणि त्यांनी खदानेजवळ गाडी लावली आणि खदानीत जीव दिला होता. आणि त्या दिवशी पौर्णिमाच होती. त्या दिवसापासून ते नेहमी पौर्णिमेला तिथं दिसतात. ते खदानाभोवती फिरताना, वरती टेकडीवर चढताना बरेच लोक, आणि संध्याकाळी कोणीच जात नाही तिथं. आणि आम्हाला माहिती, आम्ही बऱ्याच लोकांना सांगतो की जाऊ नका, तुम्हाला माहितीच नाही का? आम्ही सांगितलं नाही, खरंच आम्हाला काहीच माहिती नव्हतं. मग त्याने सांगितलं, बघा ते जे प्रेमी जोडपं होतं ना, तरुण मुलं होतं, मुलगा आणि मुलगी होती, त्यांनी तिथं जीव दिला होता. त्यांच्या घरच्या लोकांनी त्यांच्या लग्नाला विरोध केला होता. काही नाही, अल्पबुद्धी मुलांची काय समजतो, आले जीव देऊन दिला. पण काय असो, त्यांच्या आत्म्याला मुक्ती मिळालं नाही. पौर्णिमेला बऱ्याच लोकांनी त्यांना पाहिलेलं आहे, खदानीभोवती फिरताना, वरती जाताना. आता आम्ही शेतकरी आहेत, आम्ही इथंच राहतो, तर आम्ही सुद्धा बऱ्याचदा पाहिलेलं आहे. नशीब की त्यांनी तुमचं काही केलं नाही. आणि आतापर्यंत ते अनेक लोकांना दिसले, पण त्यांनी कोणाला काहीच केलं नाही. मला असं वाटतं ते प्रकाशला हात धरून त्यांनी पाण्यात उडी मारली, असं कसं झालं? ते तर कोणाला काहीच करत नाही. नक्कीच तुम्ही त्यांचं नाव घेतलं असेल, काहीतरी तुम्ही त्यांना त्रास दिला असेल. आम्ही प्रकाशकडे पाहिले, तो एकदम केविलवाना झाला होता. कसं तरी त्याने तोंड केलं आणि आमच्याकडे तो पाहू लागला. काय बोलणार? त्याच्या तोंडातून शब्द फुटत नव्हता. ते लोक म्हणाले, हे बघा साहेब, तुम्ही लोक वाचलेत हेच भाग्य समजायचं. बस थोडा वेळ तिथे विश्रांती घेतली, मग सरळ आम्ही सीधे घरी आलो. त्या दिवशी पासून आम्ही ठरवलं की संध्याकाळच्या वेळेला फिरस्तीला गेलो ना, तर लवकर घरी यायचं रे बाबा. त्या खदानीकडे तर जायचंच नाही. पौर्णिमा असो, अमावस्या असो, आम्ही त्या टेकडीकडे संध्याकाळची फिरस्तीला जाणंच बंद करून दिलं. तिथं एकदम मस्त वातावरण आहे, टेकडी, तो परिसर इतकं सुंदर आहे. संध्याकाळी गेलं तर वापस येण्याचं जीव होत नाही. आणि बरेच लोक संध्याकाळी फिरायला येतात. पण आम्ही त्या दिवसानंतर पौर्णिमा, अमावस्या या दिवशी तर फिरायलाच जात नाही संध्याकाळी. बरं तर मित्रांनो, आज पुरतं एवढंच. पुन्हा भेटूया लवकरच. तोपर्यंत गुड बाय.